नमस्कार. आपण आता स्वराजकडे आणि स्वराजच्या आई आपल्या सोबत आहेत. वर्षभर पालक हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातला एक आय विटनेस असतात. जिनियस हा प्रोग्राम पूर्णतः घरपोच होऊन येतो, त्यामुळे पालकांनाही कळतं की नेमकं काय होतं आणि कशा पद्धतीनं. तर सर्वप्रथम मॅडम, संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. ज्या पद्धतीनं स्वराजने बोर्डामध्ये मार्क मिळवलेले आहेत, बोर्ड परीक्षेकरता तो 95% मिळवलेले आहेत, त्याकरता त्याचं खरंच कौतुक आहे. सध्या तुमचं वर्क काय आहे? मी श्री गणेशदास साठी विद्यालयामध्ये संस्कृत शिक्षिका आहे आणि गेल्या 24 वर्षापासून मी त्या ठिकाणी अध्ययन करत आहे. आता बघा, तुम्ही स्वतःहून शिक्षक असल्या कारणानं तुम्हाला घरच्या अभ्यासाचं महत्व खूप माहित आहे आणि ते तुम्हाला माहित असल्या कारणानं तुम्ही जिनियसकडे वळलेला आहे. आणि विशेष म्हणजे की स्वराजची बहीण संपदा ही सुद्धा आमच्या सोबत होती आणि संपदा सुद्धा मिरिट आहे आणि आज ती MBBS MD करत आहे. तर त्याचं सुद्धा खूप श्रेय त्याच्या घरच्या अभ्यासाला आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की जिनियस हा प्रोग्राम जेव्हा घरपोच होतो, या प्रोग्रामचा विद्यार्थ्यांना फायदा काय होतो, तुम्ही काय सांगाल पालकांना? जिनियस हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे आणि या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांसोबत जे शिक्षक मेहनत घेतात, ते काउन्सिलर शाळेमध्ये घरी येतात, ते खूप मेहनत घेतात आणि खूप छान काउन्सिल करतात. म्हणजे जसं माझा मुलगा आहे, तर माझ्या मुलाला फर्स्ट टर्म मध्ये मार्क्स थोडे कमी होते, पण जसं जसं काउन्सिलर घरी आले आणि खूप छान त्यांनी त्याला काउन्सिल केलं, त्याप्रमाणे त्याचा अभ्यास वाढत गेला आणि अभ्यास वाढल्यानंतर स्वराजने प्रत्येक पेपर सोडवला. जो पेपर सोडवला त्यामधल्या ज्या चुका होत्या, त्या चुका निदर्शनास आणून दिल्या गेल्या आणि त्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी सुद्धा एफर्ट्स घेतले गेले आणि ते एफर्ट्स घेतल्यानंतर स्वराजच्या मार्कांमध्ये निश्चितच फरक पडला आणि त्याचीच प्रचिती ही आहे की स्वराजला आज 95% मिळालेले आहेत. दुसरं एक मला तुम्हाला विचारायचं आहे की पालक या नात्यानं तुम्ही इतर बरेचसे पालक असं करतात की मुलांना बरेचसे क्लासेस लावून देतात आणि घरचा अभ्यास ते ड्रॉप करतात, पण घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे, तुम्ही काय सांगाल मॅडम? मी शिक्षिका या नात्याने असं सांगेल की आपण ट्युशन्स लावून देतो, पण प्रत्येक विषयाची ट्युशन लावल्याने केवळ होत नाही, तर घरी अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं आहे. पण जिनियस लर्निंग या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घरी काय करायचं आहे नेमकं हे विद्यार्थ्यांना समजते आणि पेपर कसे होतात हे सुद्धा समजते. जसं फर्स्ट टर्म झाला आणि फर्स्ट टर्मची एक्झाम सुद्धा शाळेमध्ये फर्स्ट टर्म होण्याच्या आधी जिनियसने फर्स्ट टर्म घेतली आणि त्या जिनियसच्या फर्स्ट टर्म मुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढला, जेणेकरून शाळेमध्ये कसं पेपर द्यायचा आणि कसा सॉल्व्ह करायचा आणि पेपर झाल्यानंतर सुद्धा तो डबल चेक होतो. जसं बोर्डमध्ये पेपर चेक होतात त्याप्रमाणे पेपर चेक केला जातो. मॉडरेशन होते आणि मॉडरेशन मध्ये सुद्धा शिक्षकांनी पेपर चेक केल्यानंतर मॉडरेशन मध्ये काय चुका होतात मग ते पुन्हा एकदा सांगितलं जातं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी सुद्धा त्याप्रमाणे पुन्हा ती चूक होणार नाही यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे विद्यार्थी आउट ऑफ कडे जातात. नक्कीच, म्हणजे या पद्धतीनं सगळं पालक येणार त्यांना आय विटनेस असतात पालक आणि ते सगळं ह्या गोष्टी डोळ्यानं बघतात. तर मला हे विचारायचं आहे मॅडम की इतर विद्यार्थ्यांनी इतर पालकांनी आपल्या मुलांकरता जिनियस हा प्रोग्राम घ्यावा का, तुम्ही काय सांगाल पालकांना? नक्कीच घ्यावा. विद्यार्थ्यांमध्ये खूप फायदा होतो जिनियसमुळे. घरचा अभ्यास म्हणजे हा सेल्फ स्टडी ही अतिशय आवश्यक असते. जसं शाळेमध्ये शिकवलं जातं तर अध्यापन शाळेत शिक्षक करतात, परंतु स्व अध्ययन अतिशय महत्वाचं आहे. तर स्व अध्ययनासाठी जे प्रयत्न करतात जिनियस, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रगती नक्कीच होते आणि म्हणून मला वाटतं की जिनियस नक्कीच घ्यावा. चला, खूप खूप धन्यवाद मॅडम. ज्या पद्धतीने आपण बघितलेलं आहे की स्वराजच्या सोबत आई आणि स्वतः शिक्षिका असल्यानंतर त्यांना खूप सारे बारकावे अभ्यासातले माहिती आहे आणि ते जिनियसच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण झाले हे त्यांनाही कल्पना आहे. अशाच पद्धतीने पुढील भविष्यामध्ये सुद्धा स्वराज खूप छान पद्धतीने भरारी घेऊ याकरता आमच्या संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे स्वराजला सुद्धा खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि तुम्ही तुमचा जो अमूल्य वेळ दिला आणि जे अमूल्य मार्गदर्शन इतर पालकांना केलं त्यासाठी सुद्धा मी मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो. चला, थँक्यू सो मच. धन्यवाद.